प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरल जीवनधारा सबस्क्राईब करा। आज मी आपणास जागतिक जल दिन हा एक आंतरराष्ट्रीय दिवस आहे। आता हा जागतिक जल दिन आपण 22 मार्च रोजी साजरा करतो। आता हा जागतिक जल दिन आपण का साजरा करतो, तर हे जे स्वच्छ आणि ताज्या पाण्याचा आपल्याला नैसर्गिक स्रोताची काळजी घेणे आणि त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे, तर हा संदेश देण्यासाठी ह्या जल दिनाची योजना केलेली आहे। आणि ही योजना कोणी केली आहे, तर युनायटेड नॅशनल ही संस्था जल दिनाचं आयोजन करते दरवर्षी। युनायटेड नॅशनल ही संस्था जल दिनाचं दरवर्षी नियोजन करते। तर स्वच्छता आणि पाणी या दोन विषयावर वर्षभर ही संस्था प्रामुख्याने काम करते, स्वच्छता आणि पाणी। तर ही युनायटेड नॅशनल संस्था दरवर्षी वर्षभर ह्या स्वच्छता आणि पाण्यावर काम करत असते। आता पहिलाच जलदिन केव्हा साजरा केला, तर पहिलाच जलदिन 1993 साली पहिला जलदिन साजरा करण्यात आला। तर हा पहिला जलदिन संकल्पना आधारित उपक्रम आहे आणि प्रतिवर्षी म्हणजे दरवर्षी संयुक्त राष्ट्राचे सदस्य असलेल्या देशाकडूनच हा दिवस साजरा केला जातो। प्रतिवर्षी संयुक्त राष्ट्राचे सदस्य असलेल्या देशांकडूनच जल दिन साजरा केला जातो। आता मग त्याच्याकरता काय असतं, दरवर्षी अशा नवीन संकल्पना असतात। तर याला अनुसरून वर्षभर कार्यक्रम असतात। उदाहरणार्थ काय समस्या असतात, तर एखाद्या वेळी पाणी टंचाई असते, जलप्रदूषण असतं, अपुरा पाणी पुरवठा असतो, स्वच्छतेचा अभाव असतो आणि हवामानाचा बदलता परिणाम असतो। तर अशा पुष्कळ समस्या पाण्यावर निर्माण होतात आणि म्हणूनच ह्या युनायटेड नॅशनल संस्थेने जलदिन दरवर्षी साजरा करण्याची निश्चितच केले आहे आणि दरवर्षी हा दिन साजरा होतो। तर याच्यावर आता तुम्ही म्हणाल की ह्या जलदिनात काय होतं, आता हा जलदिन आहे, आपल्याला कोविड झालं, कोविडचं वर्ष होतं, त्यावेळी आपण किती स्वच्छता पाळत होतो, नेहमी हात धुणे। तर हा जलदिनाचं महत्त्व हे स्वच्छता आणि ताजं पाणी याच्यावरच लक्ष केंद्रित करायला पाहिजे। आणि कोविड होत होता, आता हे साथीचे आजारसुद्धा होतात। तर याकरिता आपण जलदिन ही जी संस्था आहे युनायटेड नॅशनल, ही प्रत्येक वर्षी कोणता न कोणता जलप्रदूषण असलं याच्यावर राबवते, पाणी टंचाई असली याच्यावर राबवते। अशा अनेक समस्या असतात पाण्याच्या बाबतीत। तर ही युनायटेड नॅशनल संस्था ही दरवर्षी हा कार्यक्रम
जलदिन हा कार्यक्रम राबवतो आहे. आणि एवढंच काय तर ज्या देशाचे संयुक्त राष्ट्राचे सदस्य आहे, प्रतिवर्षी संयुक्त राष्ट्राचे जे सदस्य असले त्या देशाकडूनच हा जलदिन साजरा केला जातो. तर अशा प्रकारे ह्या जलदिनाचे खूप महत्त्व आहे. तर आपल्याला हा जागतिक जलदिन जगभरामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम केले जातात. आता पाणी म्हणजे जीवन आहे आणि पाण्याची समस्या रोज आपल्याला जाणवते. म्हणून पाण्याची जलदिन हा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम दरवर्षी वर्षभर मग एखादा विविध कार्यक्रम घेऊन राबवला जातो. आणि वापरासाठी त्याच्या वापरासाठी सुद्धा आता वार्षिक थीमशी संबंधित आपण म्हणतो पाणी टंचाई झाली तर आपल्याला प्यायला पाणी मिळत नाही. आपण म्हणतो दुष्काळ पडला. पाणी आणि ऊर्जा याचा परस्पराशी खूप संबंध आहे. ते अगदी त्यांचे जवळचे संबंध आहे. आणि पाणी आणि ऊर्जा हे एकमेकावर अवलंबून असतात. आता समजा ऊर्जा असली तर आपल्याला ऊर्जेचा 8% वापर करायचा असला तर काही ठिबक सिंचनाला करतो, काही ते विविध असा उपाय करत असतो ठिबक सिंचनाकरता. आणि पाणी का वाया घालवायचं, पाणी वायासुद्धा घालवायचं नाही. तर अशा प्रकारे याचा उपयोग केला जातो. पंपिंग बसवता, ठिबक सिंचन. आणि याच्यामुळे काय पाणीसुद्धा वाया घालवायचं नाही. असे अनेक प्रकारचे विविध कार्यक्रम वर्षभर पाण्यासाठी राबवले जातात. आणि ती राबवणे जाणारी संस्था म्हणजे युनायटेड नॅशनल. आणि कोणते लोक हा दिवस संयुक्त राष्ट्राचे सदस्य असलेल्या देशाकडून हा दिवस साजरा केला जातो. तर अशा प्रकारे वर्षभर ह्या दिनाचे महत्त्व त्या संस्थेकडून पाळले जातात आणि विविध कार्यक्रम राबवले जातात. एवढंच का 2017 साली सर्वोत्तम जागतिक जलदिन सर्वोत्तम कुठे साजरा केला गेला होता तर हा जागतिक दिन युनिव्हर्सिटी मिशिगन युनिव्हर्सिटी 2017 साली सर्वोत्कृष्ट असा साजरा केला गेला होता. तर सर्वोत्कृष्ट असा काय साजरा केला होता तर ते जलदिनाचे पोस्टर तयार केले होते. आणि तो सर्वोत्तम जलदिन सर्वोत्तम पोस्टर लावून अशा प्रकारे ते मिशिगन युनिव्हर्सिटीने साजरा केला होता जलदिनाचे पोस्टर लावून. आणि तो जागतिक जलदिन म्हणून कुतूहलाचा चांगला असा जागतिक दिन म्हणून गाजला होता 2017 साली. आणि 2010 साली फिलिप्समधील एका मराठी शाळेमध्ये टॉयलेट अशा प्रकारचे जलदिन म्हणजे आपल्या जल म्हणजे आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचाच घटक आहे. आणि आपण म्हणतोच की जीवन हे आपलं नाही, पाणी हे आपलं जीवन आहे. तो अशा प्रकारे हे जलदिन दरवर्षी साजरा केला जातो. युनायटेड नॅशनल ही संस्था साजरा करते. आणि ते संयुक्त देशाकडून हा दिवस साजरा केला जातो. आणि
याच्यावर वर्षभर विविध प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात आणि त्याच्यामध्ये सुधारणा होते. आणि म्हणूनच हे जलदिनाचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये खूप उपयोगी आहे. आणि ते 1993 पहिला असं जलदिन साजरा केला होता आणि तेव्हापासून देशात परदेशात सगळ्या देशामध्ये हा जलदिन साजरा केला जातो. आणि आपल्याला जीवनामध्ये जलदिनाचे खूप महत्त्व आहे. आणि पाण्याचेही खूप महत्त्व आहे. पाणी आणि ऊर्जा याचे परस्पर संबंध एकमेकावरती अवलंबून असतात. ऊर्जा 8% वापरली जाते. कशाकरता? पंपिंग लावली, काही ठिबक सिंचन, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकार फक्त 8% ती ऊर्जा वापरली जाते. अशा प्रकारे शाश्वत आहे. आणि हा जलदिवस 22 मार्चला साजरा करतो. त्यानिमित्त मी आपणा जलदिनाची माहिती आपणापुढे सादर केली आहे. आणि हा जलदिन युनिव्हर्सिटी नॅशनल ही संस्था साजरा करते. आणि प्रतिवर्षी संयुक्त राष्ट्राचे सदस्य असलेल्या देशाकडूनच हा दिवस साजरा केला जातो. त्यासाठी प्रतिवर्षी एक नवीन नवीन संकल्पना आखली जाते आणि ती वर्षभर राबवली जाते. अशा प्रकारे या संस्थेनं जलदिनाचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये अत्यंत काटेकोरपणे पाळलं जातं. म्हणून हे जलदिनाची थोडक्यात सांगितलेली माहिती मी आपल्यापुढे सादर केली आहे. अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा.